नमस्कार. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा काय चाललंय तुझं? अगं कळतंय का तुला? तू थांबलेस का? अगं लग्न लागतंय. त्यावेळेला ऊर्जा बोलते, हो. इन्स्पेक्टर मानेंचा फक्त फोन येऊ देत, मग मी हे लगेच लग्न थांबवते. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, ऊर्जा तू काय करतेस? तुझं तुला तरी कळतंय का? अशाने ते लग्न लागायचं. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, असं काही होणार नाही शौर्य. मी आहे ना. मी हे लग्न मुळात होऊच देणार नाही. इकडे पद्मा मात्र खूपच घाबरलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यावेळेला लगेच ती स्वतःशीच बोलते, ऊर्जाताई, ऊर्जाताई तू कुठे आहेस? ऊर्जाताई मला खूपच भीती वाटतेय. मला या विक्रांशी लग्न करायचंच नाहीये. तेवढ्यात मात्र शौर्य ऊर्जाला बोलतो, ऊर्जा इन्स्पेक्टर मानेंना राहू देत. मी तुला सांगतोय ना, तू हे लग्न थांबव. पद्माच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, शौर्य मला कळतंय. तू नको काळजी करूस. काही होणार नाही पद्माला. त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, तुझं काय चाललंय ते मला नाही कळत. पण एक गोष्ट मात्र नक्की, आपण जे काही करतोय ना ते लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. नाहीतर नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, शौर्य तू जरा शांत राहा. इकडे हर्षवर्धन मात्र खूपच खुश असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. तो स्वतःशीच म्हणत असतो, शिर्के शिर्के शिर्के, तुला तर मी मूर्ख बनवलं. तुझ्या त्या लेकाचं लग्न त्या पद्माशी लावून मी माझ्या लेकीची सुटका करून घेतली. पण तुला मात्र ते कळालंच नाही. तो खूपच आनंदात असतो आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर माने हर्षवर्धनच्या हातात बेड्या ठोकतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, काय चाललं हे तुमचं? तुम्ही न कळत माझ्या हातात बेड्या कशा काय ठोकल्यात? इन्स्पेक्टर माने तुमची एवढी हिंमत? कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? त्यावेळेला इन्स्पेक्टर माने बोलतात, एक मिनिट, तुम्ही तुमचा आवाज खाली ठेवा आणि काही नाही बोललात ना तर बरं होईल. हर्षवर्धन जहागीरदार. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. त्यावेळेला इन्स्पेक्टर माने बोलतात, अहो तुम्ही जे काही केलं ते चुकीचं नाही का केलं? त्या पद्माला फसवून तुम्ही तिचं लग्न त्या विक्रांशी लावताय आणि तेही त्यांच्या वकिलांना न सांगता. तुम्ही त्यांची दिशाभूल करताय. तेव्हा मात्र हर्षवर्धनच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. त्याला काय करावं ते समजत नसतं. हर्षवर्धन चांगलाच गांगरलेला असतो. त्याच वेळेला हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, एक एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? उगाचच कसलेही आरोप माझ्यावरती नाही करायचे. तेव्हा लगेच हर्षवर्धनला इन्स्पेक्टर माने बोलतात, पोलीस स्टेशन मध्ये तर चला. मी तुमच्यावरती काय आरोप करतोय ना ते तुम्हाला कळेलच. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, मी पोलीस स्टेशन मध्ये येणारच नाही. तेवढ्यात ऊर्जाचा फोन इन्स्पेक्टर मानेला आलेला असतो. त्यावेळेला इन्स्पेक्टर माने ऊर्जाला बोलतात, तुम्ही काही काळजी करू नका. हर्षवर्धन जहागीरदारला घेऊन मी तिथे येतच आहे. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, प्लीज लवकरात लवकर या. काही झालं तरी हे लग्न होता कामा नये. मला हे लग्न थांबवायचं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर माने बोलतात, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. हे लग्न होणारच नाही. काही झालं तरी हे लग्न थांबणारच. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर मानेनी फोन ठेवलेला असतो आणि हर्षवर्धन मात्र चांगलाच गांगरलेला असतो. तो स्वतःशीच बोलतो, माझ्या प्लॅनवरती पाणी फिरवायची हिंमतच कोणाची झाली? आता मात्र मी शांत बसणार नाही. एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच. त्याशिवाय मी गप्पच बसणार नाही. इन्स्पेक्टर माने हर्षवर्धनला बोलतात, हर्षवर्धन सर, चला चला, तुम्हाला एका ठिकाणी न्यायचं आणि तुमची चांगली वरातच काढायची आहे. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, माइंड युअर लँग्वेज. माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर माने बोलतात, बस, तुमच्याशी कोणत्या भाषेत बोलायचं आणि कोणत्या नाही हे मी स्वतः ठरवणार. आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छाच राहिली नाही. त्यावेळेला मात्र हर्षवर्धनचा चेहरा साफच पडलेला असतो. हर्षवर्धन चांगलाच गांगरलेला असतो.
तर इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की हर्षवर्धनला घेऊन इन्स्पेक्टर माने लग्नाच्या तिथे आलेले असतात. त्याच वेळेला ऊर्जा लागत असलेलं लग्न मोडते आणि मोठ्याने ओरडते, थांबा, हे लग्न होऊच शकत नाही. त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर माने सुद्धा हर्षवर्धनला जोरात ढकलून देतात. त्यावेळेला शौर्यच्या पायाशी जाऊन हर्षवर्धन पडतो. पण शौर्यला मात्र खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ऊर्जा विक्रांतच्या जाऊन सनसनीत कानाखाली मारते. त्यावेळेला मात्र विक्रांत बोलतो, कोण आहेस कोण तू? साधी कॅमेरामन तर आहेस आणि तुझी एवढी हिंमत की तू माझ्या कानाखाली मारलीस. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, मी आणि कॅमेरामन, तुला माझी खरी ओळख दाखवते. आणि ती स्वतःच्या चेहऱ्याला लावलेली दाढी काढते. त्यावेळेला ऊर्जाला बघून मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. त्यावेळेला मात्र शिर्के चांगलाच घाबरतो. त्यावेळेला शिर्के मोठ्याने बोलतो, तू तू इथे कशी काय? आणि तुझी हिंमतच कशी झाली इथे यायची? आणि तो त्याच्या बॉडीगार्डला ऊर्जाला बाहेर काढायला सांगतो. तिला धक्काबुक्की करत असताना शौर्य मोठ्याने ओरडतो, शिर्के साहेब, थांबवा हे सर्व. काय करताय तुम्ही? तुमची हिंमतच कशी झाली माझ्या ऊर्जाला हात लावायची? तेव्हा मात्र शिर्के बोलतो, ए गप्प बस आणि हे बघ, एक गोष्ट विसरू नकोस, तू कोणाशी बोलतोयस ते. तेव्हा शौर्य सुद्धा स्वतःच्या चेहऱ्याला लावलेली दाढी काढतो. हर्षवर्धनचं लक्ष शौर्यवरती जाताच हर्षवर्धनच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. हर्षवर्धन खूपच घाबरतो. हर्षवर्धन बोलतो, शौर्य आणि इथे काय करतोय? म्हणजे या दोघांनी मिळून माझ्या प्लॅनचे 12 वाजवले तर आता मला शांत राहून चालणार नाही. हर्षवर्धन लगेच शौर्याजवळ जातो आणि शौर्याला म्हणतो, शौर्य शौर्य प्लीज समजून घे. त्यावेळेला शौर्य मात्र खूपच चिडलेला असतो. तो मोठ्याने बोलतो, 1 मिनिट डॅड, मला तुमच्याशी बोलायचं नाही. तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन वागाल असं मला वाटलं सुद्धा नाही डॅड. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, शौर्य शौर्य असा गैरसमज करून घेऊ नकोस. त्यावेळेला शौर्य बोलतो, मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये डॅड. तुम्ही कशाला उगाच माझ्याशी बोलताय? प्लीज डॅड, हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, वा शौर्य वा, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये. त्यावेळेला शौर्य बोलतो, होता ना, तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता माझा. तुमच्याच पाठीशी खंबीरपणे उभा होतो मी. ऊर्जाच्या विरोधात गेलो होतो मी. पण आता मात्र सगळं संपलं. आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. 1 नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही डॅड, 1 नंबरचे खोटारडे. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, शौर्य काय बोलतोयस तू? त्यावेळेला शौर्य बोलतो, लाज नाही वाटत एका मुलीच्या आयुष्याशी खेळायला? तुम्ही पद्माचं लग्न तिच्या न कळत आम्हाला सगळ्यांना फसवून या विक्रांशी लावायला निघालात. अहो, त्या पद्माला तर लग्न सुद्धा करायचं नाहीये आणि तुम्ही असं वागताय. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, शौर्य अरे तू कोणाशी बोलतोयस? या माणसाशी. या माणसाला फक्त आणि फक्त स्वतःचं पडलेलं असतं. स्वतःच्या लेकीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी हा सर्व घाट घातला. तेव्हा मात्र शिर्के बोलतो, हे सर्व काय ऐकतोय मी? हर्षवर्धन जहागीरदार, हे सर्व काय आहे? त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, शिर्के साहेब तुम्ही जरा शांत बसा. उगाचच कोणताही अर्थ काढू नका. त्यावेळेला शिर्के बोलतो, गप्प बस. हर्षवर्धन जहागीरदार म्हणजे तू माझ्याशी डबल गेम खेळत होतास तर. पण आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. त्यावेळेला विक्रांत मोठ्याने ओरडतो, हे सर्व काय चाललंय डॅड? डॅड, हे सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर नको ते होईल. आता मात्र मला या विषयावर काहीही वाद घालायचा नाहीये. प्लीज प्लीज डॅड, हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र शौर्य हर्षवर्धनला बोलतो, काय मिळवलं डॅड हे सर्व करून? बघितलं, स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलात. डॅड, अहो तोच जर का नीट विचार केला असता तर बरं झालं असतं.
त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, शौर्य शौर्य माझं ऐकून तरी घे. त्यावेळेला शौर्य बोलतो, मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा लाज वाटते. मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये डॅड. आणि आता प्लीज हे सर्व थांबवलं ना तर बरं होईल. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, एक मिनिट शौर्य, तू प्रत्येक गोष्टी तुझ्या बायको जे सांगेल तसंच ऐकणार आहेस का? तेव्हा लगेच शौर्य बोलतो, डॅड प्लीज, मी माझ्या डोळ्यांनी सर्व बघितलंय. डॅड तुम्ही हे सर्व मुद्दामून घडवून आणलत ना? जर का तुम्हाला खरोखर पद्मा आणि विक्रांतचं लग्नच लावायचं होतं तर तुम्ही ऊर्जाच्या कानावरती का घातलं नाहीत? का तुम्ही मुद्दामून दिव्या वहिनीला हाताशी धरून ऊर्जाला ठाण्यातला जायला सांगत होतात? बोला ना डॅड, बोला, मला उत्तर द्या. त्यावेळेला मात्र हर्षवर्धन गप्प बसतो. त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, पुरे शौर्य, तुला जर का माझं ऐकायचंच नाही तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये. त्यावेळेला मात्र शौर्याची खूपच चिडचिड होते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्याच वेळेला हर्षवर्धन शिर्केच्या जवळ जातो, पण त्यावेळेला शिर्के सुद्धा हर्षवर्धन वरती खूपच चिडलेला असतो. शिर्के हर्षवर्धनला जोरात ढकलून देतो आणि मोठ्याने बोलतो, बस, आता मात्र माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही हर्षवर्धन जहागीरदार, नाहीतर तुझी अवस्था खरोखर कुत्र्यासारखी करेल. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतोय, शिर्के कोणाशी बोलतोयस तू? त्यावेळेला विक्रांत बोलतोय, ओ गप्प बसा, असाल खूप मोठे नामांकित वकील, पण माझा बाप कोण आहे माहिती आहे ना? माझ्या बापाला फसवायला निघालात आणि या नोकराशी लग्न लावायला निघालात माझं. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, हे बघ विक्रांत, पद्माशी लग्न करायचं नाही, नको करूस, इच्छाच नाहीये मुळात. आणि तू नाही नाकारत आहेस तिला, तर तिला तुझ्याशी लग्न करायचंच नाहीये. आणि राहिला हर्षवर्धन जहागीरदारचा प्रश्न, तर शौर्य, तुला आता समजतंय ना तुझा बाप कसा आहे ते? शौर्य, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, तुझा बाप काय लायकीचा आहे ते, पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाहीस. शौर्य, तुला असं वागून काय मिळतं? तेव्हा मात्र शौर्य बोलतो, प्लीज प्लीज असं नका ना समजू, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना. ऊर्जा, मला तुझ्या सगळ्या गोष्टी पटायला लागल्यात. ऊर्जा, मला सगळं काही समजतंय. माझं चुकलं ऊर्जा, मी या माणसावरती विश्वास ठेवला होता. ऊर्जा प्लीज प्लीज मला समजून घे. त्यावेळेला ऊर्जा बोलते, मला कोणालाही समजून घ्यायचं नाहीये आणि आता या सर्व गोष्टी थांबवल्यात ना तर बरं होईल. त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला पद्मा हर्षवर्धन जवळ जाते आणि हर्षवर्धनला बोलते, हर्षवर्धन सर, मान्य आहे मी खूप गरीब आहे म्हणून तुम्हाला माझी किंमत नाहीये. हर्षवर्धन सर, तुम्ही स्वतःच्या मुलीचं लग्न याच्याशी होऊ नये म्हणून माझा जीव द्यायला निघालेलात. हर्षवर्धन सर, जरा तरी विचार करायचा होतात ना, या विक्रांतशी लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्याची काय वाट लागली असती. अहो, जिंकण्यासाठी तुम्ही एखाद्याच्या आयुष्याशी सुद्धा खेळता का? त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतोय, पद्मा, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या. पद्मा, आता शांत बसायचं. त्यावेळेला ऊर्जा बोलते, का? स्वतःचं खोटं सगळ्यांसमोर येतंय बाहेर, म्हणून लाज वाटते का तोंड दाखवायला हर्षवर्धन जहागीरदार? हर्षवर्धनच्या अब्रूचे धिंडवडे ऊर्जाने चांगलेच काढलेले असतात. शौर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो स्वतःशीच बोलतो, डॅड डॅड, तुम्ही हे काय करून बसलात? डॅड, तुम्हाला हे सर्व काय करायची गरज होती? डॅड, तुम्ही जर का असं वागलाच नसतात तर कदाचित ही वेळच आली नसती. डॅड डॅड, काय करू शकत नाही मी. त्यावेळेला ऊर्जा शौर्याकडे बघते आणि शौर्याला म्हणते, शौर्य, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. काय करू मी आता तेच मला कळत नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने शौर्य बोलतो, ऊर्जा, तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घे. काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर वाद घालायचा नाही.
त्यावेळेला लगेच हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, ऊर्जा तू माझ्या अब्रूचे ढिंडवडे काढतेस. त्यावेळेला शिर्के बोलतो, अहो ही मुलगी काढायचे तेव्हा काढेल, पण तुमच्या अब्रूचे ढिंडवडे मात्र मीच काढणार. मला कळून चुकलंय तुमची काय लायकी आहे ती, आणि आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, शौर्य स्वतःच्या बापाचे असे ढिंडवडे निघताना तू शांत कसा काय बसू शकतोस. त्यावेळेला शौर्य हर्षवर्धनला बोलतो, मला तर लाज वाटतेय तुम्हाला डॅड अशी हाक मारायची. मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. तेव्हा मात्र हर्षवर्धनचा चेहरा सापच पडलेला असतो. शेवटी ऊर्जाने पद्माचं लग्न तर थांबवलेलं असतं आणि हर्षवर्धनला सर्वांसमोर तोंडावर पाडलेलं असतं. आणि शिर्के सुद्धा हर्षवर्धनला चांगलाच बोलत असतो. त्यामुळे हर्षवर्धनचा अपमानच झालेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर हर्षवर्धनच्या अब्रूचे ढिंडवडे काढून ऊर्जाने योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.